महानंदचा ताबा आता मदर डेअरीकडे देण्यात आलाय। महानंदच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेवरून विधानसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आला। काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी हा प्रश्न विचारलाय आणि यावरून विखे पाटील यांनी उत्तर दिलंय। ज्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निष्काळजीपणामुळे महानंद तोट्यात आलं त्याच्याबद्दल चौकशी करून त्याच्यावर काही कारवाई करायची का याबद्दलचं उत्तर इथं आलेलं नाही। की दुधामध्ये 30% जवळपास भेसळ होते, शासनाने ती भेसळ रोखण्यासाठी काय केलं त्याच्याबद्दलची माहिती काही नाहीये। अध्यक्ष महाराज, माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत की सरकार दूध या महानंद एनडीडीबीला चालवायला दिलं, त्याच्या अटी आणि शर्ती संपूर्णतः सार्वजनिक जाहीर करणार आहे का? नंबर 2, महानंद हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा ब्रँड होता, त्याऐवजी तो गुजरात स्थित मुख्यालय असणाऱ्या ठिकाणाला दिला गेला। तिथे त्या निमित्तानं ही जी काही शेतकऱ्याची अडचण झालेली आहे त्यासाठी काही पावलं शासन उचलणार आहे का? प्रश्न घ्या। आणि हे जे काही आंदोलन देशभर सुरू झालेलं आहे त्याच्यासाठी सरकार काय करणार आहे असे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। याच्यामध्ये महानंदाचं पुनर्जीवन करताना महानंदा हा ब्रँड हाच वापरावा लागेल, याच्यामध्ये आपण प्रमुख अटी घातलेली आहे, त्यामुळे ब्रँड बदलण्याचा प्रश्न नाही। अध्यक्ष महोदय, महानंदाच्या जागेमध्ये यंत्रसामुग्रीचे शासनाच्या परवानगीशिवाय कोणते हक्क अध्यक्ष महोदय त्यांना बदलता येणार नाहीत। आणि याच्यामध्ये ज्या शेवटी त्यांनी असं म्हटलेलं आहे अध्यक्ष महोदय, एनडीडीबीच्या अहवालानुसार 5 वर्षामध्ये आज महानंदाला जो तोटा आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी फक्त 5 वर्षामध्ये महानंद नफ्यात आल्यानंतर शासनाकडे हस्तांतरित करण्यात येईल। अंदाजे 5 वर्षामध्ये 83.80 कोटी इतका नफा अपेक्षित आहे असं एनडीडीबीने आपल्याला सांगितलेलं आहे। तर अध्यक्ष महोदय, कोणा महानंदा बाहेर कुठे जाणार आहे का, आणखीन कोणाला देणार आहे का अध्यक्ष महोदय, आणखीन कोणाकडे? आणि तुम्हाला वाटतं पब्लिक डोमेनमध्ये शासनाचा करार जो आहे 15 मार्च 2024 झालेला अध्यक्ष महोदय, तो आज पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे, वेबसाईटवर आहे। त्यामुळे शासनाची याच्यामध्ये कुठे काही लपून ठेवण्याची भूमिका नाही आहे।